लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं जळगावात महिला संतप्त। लाडक्या बहिणी महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या। लाडक्या बहिणींचा हप्ता न मिळाल्यानं महिलांचा उद्रेक। मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। पुढारी न्यूजशी बोलताना माधवी जाधव यांची मागणी, तर मी दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे विषय थांबवा, महाजन यांचं आवाहन। मुंबईच्या दिशेने निघालेलं लाल वादळ ठाणे जिल्ह्यात दाखल। विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च। शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना। लाल वादळाच्या शिष्टमंडळाला मंत्री गिरीश महाजन यांचा फोन। लॉंग मार्च मुंबईत न आणण्याची विनंती, तर मुंबईत आल्यावरती चर्चा करू, मात्र लॉंग मार्च सुरूच राहणार। माजी आमदार जे.पी. गावित यांची महाजनांना माहिती। पुढच्या 2 दिवसात भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। राजश्री शिरवडकर, योगिता कोळी, शीतल गंभीर आणि ऋतू तावडे यांची नावं आघाडीवरती। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातील बैठकीत होणार अंतिम निर्णय। हुंड्यासाठी छळ केल्यानं पुण्यात विवाहितेची आत्महत्या। 10 लाख रुपये आणि गाडी घेण्यासाठी 25 लाख देऊनही छळ। गर्भलिंग तपासणीमध्ये मुलगी असल्याचं समजल्यावर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचीही माहिती। मृत दीप्तीच्या कुटुंबियांचा रुपाली चाकणकरांना घेराव। आरोपींना काय शिक्षा देणार, कुटुंबियांचा सवाल। तर पती आणि सासूला अटक केली असून आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार, चाकणकरांची माहिती। आईकडून 11 वर्षीय पोटच्या मुलाची हत्या। पुण्याच्या वाघोलीतील धक्कादायक घटना। आईनं केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली। आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात। मुंबईतील 12 विभागात आजपासून पाणी कपात। मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील 11 विभागांमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। प्रजासत्ताक दिनी स्पीकर अंगावर पडून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू। विक्रोळीमधल्या टागोर नगर मधली घटना। रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले स्पीकर्स अंगावर पडून मुलीचा मृत्यू।